प्रभाग 26 से कांग्रेस के उम्मीदवार मैदान में। प्रचार रैली को मिल रहा जबरदस्त जन समर्थन। नागपुर महानगर पालिका चुनाव की पृष्ठभूमि में प्रभाग क्रमांक 26 से कांग्रेस पार्टी की ओर से सोनू उमेश ढांडे, शुभम मोटघरे, चंदा प्रवीण बेलेकर और प्रवीण गुलाबराव नरल ने आधिकारिक रूप से उम्मीदवारी स्वीकार की है। उम्मीदवारी की घोषणा होते ही उनके प्रचार को जोरदार प्रतिसाद मिल रहा है और पूरे प्रभाग में राजनीतिक माहौल गर्मा गया है। उम्मीदवार प्रवीण नरल के नेतृत्व में निकाली गई प्रचार रैली में कांग्रेस के कार्यकर्ता बड़ी संख्या में मौजूद रहे। रैली में कांग्रेस के पदाधिकारी, कार्यकर्ता और बड़ी संख्या में नागरिकों ने उत्साहपूर्वक भागीदारी दर्ज की। ढोल ताशों की गूंज, जोशीले नारों और पार्टी के झंडों से पूरा इलाका कांग्रेस में नजर आया। प्रवीण नरल पैनल के वरिष्ठ उम्मीदवार होने के नाते पूरे पैनल को विजयी बनाने की महत्वपूर्ण जिम्मेदारी उनके कंधों पर है। इस दौरान उम्मीदवारों ने भांडेवाड़ी डंपिंग यार्ड की समस्या को स्थायी रूप से हल करने के लिए ठोस काम करने की प्रतिबद्धता भी व्यक्त की है। नागपूर महानगरपालिकेच्या या निवडणुका आज येऊन ठेपलेल्या आहेत। येत्या 15 तारखेला नागपूर महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे आणि आम्हाला ज्याप्रमाणे उत्साह दिसत आहे जनतेमध्ये, ज्याप्रमाणे प्रचारामध्ये आम्हाला साथ मिळत आहे, त्यांची सहकार्य मिळत आहे, त्यावरून असं करते की नक्कीच इथे मोठा बदल परिवर्तन घडणार आहे। आणि आमचा प्रमुख मुद्दा जो आहे कचरा डंपिंगचा, ज्यापासून दुर्गंधी आणि प्रदूषणाचा मोठी समस्या आम्हा सर्वांना भेडसावत आहे आणि याला निवारण करण्याकरिता इथून कचरा डंपिंग बाहेर हटवण्याकरिता आम्ही मोठ्या संख्येने आंदोलनाची जर भूमिका घ्यावी लागली तर आंदोलनसुद्धा आम्ही करायला तयार आहे, पण इथून नायनाट याचा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि या समस्येकडून आम्ही जनतेपर्यंत पोहोचत आहे। आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात साथ देत आहे, उत्साह सर्वीकडे दिसून येत आहे, आमच्या या जनसमुदायामधून तुम्हाला दिसतच आहे। अनधिकृत लेआउट मोठ्या प्रमाणामध्ये या भागामध्ये आहे आणि या अनधिकृत लेआउटला नियमितीकरण करणे खूप गरजेचे आणि महत्त्वाचे झालेले आहे, कारण इथं लोकसंख्या इतक्या झपाट्याने वाढलेली आहे आणि या सर्व लोकांना दिलासा देण्याकरिता हे अनधिकृत लेआउटचे नियमितीकरण करणे आवश्यक आहे। जोपर्यंत नियमितीकरण होणार नाही तोपर्यंत या भागातला विकास घडून येणार नाही। या प्रभागाचं वातावरण संपूर्ण बदललेलं आहे, चित्र बदललेलं आहे, परिवर्तन घडलेलं आहे आणि याचा नक्कीच या जनतेला फायदा होणार आहे आणि आम्ही जनतेला एवढंच आश्वस्त करतो की येत्या 15 तारखेला आपण आम्हाला भरघोस मताने निवडून द्या अशी आशा ठेवतो। आणि या प्रभागातल्या प्रमुख समस्या आहे झोपडपट्टीचा विकास, झोपडपट्टीचे पट्टे वाटप, अनधिकृत लेआउटचे नियमितीकरण आणि कचरा डंपिंग हे मुद्दे जे आहे प्रमुख, या सर्वांना सोडण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। बघा, जे भाजपचे नेते आहे, जे इथले जे प्रभाग 26मध्ये दिग्गज नेते आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, त्यांनी म्हटलं की मग आम्ही खूप म्हणजे कामं केले ह्या प्रभागामध्ये, पण खरंच खूपशा ठिकाणी असं इतक्या समस्या आहे। सर्वात मोठं म्हणजे जसं नड साहेबांनी तुम्हाला सांगितलं की डंपिंगचा खूप मोठा मुद्दा आहे। त्या साईडला तुम्ही कधी जाऊन पान तिथला नागरिकांच्या असं वाटतं की तिथे एक म्हणजे लोकांना एक जनावर राहतात अशी त्या ठिकाणी स्थिती आहे। असे काही एरिया आहे जिथे गटर लाईनची सुविधा नाही, रोडाची व्यवस्था नाही, गटर बुजलेले आहे, ह्यामध्ये यांचे दुर्लक्ष आहे। आणखी महत्त्वाची गोष्ट, ह्या आमच्या वाठोडा परिसरामध्ये आता ना ड्रग्स MDचं प्रमाण खूप वाढलं आहे। ह्या नगरसेवक जे होते, आमदार जे आहे, त्यांचे या ठिकाणी दुर्लक्ष आहे। CCTV कॅमेरा बंद आहे। आम्ही लोकांनी संधी दिली, खूप चांगला प्रतिसाद जनतेकडून आम्हाला मिळत आहे। आम्ही वन साईड या प्रभाग 26मधून चारही कॅन्डिडेट आम्ही निवडून येणार आहोत आणि भरघोस मताने आमच्या विजय होणार आहेत। आणखी जे काम उरलेले आहे, तसं महानगरपालिकेची कॉर्पोरेशन शाळा बंद पडलेल्या आहे, त्यांच्याकडे पण यांचे दुर्लक्ष आहे। तर मग गरीब जनतेच्या काय समस्या आतापर्यंत त्यांनी सॉल्व्ह केलं नाही, ते आम्ही करून दाखवू। इसकोमधनं माझी मिसेस सौ चंदा प्रवीण बेलेकर ही लढत देत आहे। मुळात भाजपाचा हा जो विकासात्मक चेहरा आहे तो फक्त फाटणारा टराटराचा बुरखा आहे। इथे एक ना अनेक विविध समस्या आहेत। मोकाट कुत्र्यांची समस्या आहे, डंपिंगचा त्रास आहे। डंपिंगमध्ये या लोकांनी ज्या पद्धतीने सगळे कामं चालू केलेले आहे आता, त्याचा विनाकारण लोकांना त्रास व्हावा हाच एक यांचा उद्देश आहे। रात्री बेरात्री दिवसा केव्हाही तो डंपिंगचा कचरा उखरला जातो, त्यामुळे इतक्या दूरपर्यंत ही दुर्गंधी पसरते, आरोग्याची एवढी समस्या निर्माण झालेल्या आहेत, पण याकडे यांचं लक्ष नाही आहे। म्हणायला यांचे 4-4 नगरसेवक आहेत, पण 4-4 नगरसेवक हवाहवाई आहेत, यांना जमिनीवर काही लेनदेन नाही आहे। यांचा 5 वर्षाचा नगरसेवक काळ आणि नंतरचा 4 वर्षाचा प्रशासक राज असतानासुद्धा यांनी जनतेशी नाळ जोडून ठेवलेली नाही। जनतेकडे कायम हेकेखोरपणे यांच्याशी वागण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे
या प्रभागातील जनतेचा एवढा रोष आहे की जनता यांना यावेळेस हद्दपार केल्याशिवाय ठेवणार नाही. स्थिती यासाठी निर्माण झालेली आहे की 1900 लेआउटचा हा परिसर आहे बराचसा, आणि त्यामुळे 1900 लेआउटमध्ये NITने जे डेव्हलपमेंट केलं त्यामध्ये मुळातच संबंधित इंजिनियर यांचं दुर्लक्ष होतं आणि बरेचसे प्लॉट खाली असल्यामुळे जिकडे जागा मिळाली तशा पद्धतीने आडवी उभी झिगझॅगमध्ये गडर लाईन टाकण्यात आली. तेव्हा सिमेंटचे पाईप होते, आज त्या गोष्टीला 15, 20, 25 वर्ष होत आलेले आहे आणि ते सिमेंट गलायला लागलेलं आहे. तर आता तरी कमीत कमी त्या पाईपलाईन जर बदलवतो म्हटलं तर त्या PVCचे पाईप टाकून मजबूत नेहमीसाठीच्या व्यवस्था करता येऊ शकतात. काय आश्वासन देऊ इच्छितो मी जनतेला की इथे अंगणवाडीची समस्या आहे, इथे कॉर्पोरेशनच्या शाळा हव्यात ज्या बंद केल्या गेलेल्या आहे, कारण या भागातला एक 30 ते 35% गरीब वर्ग आहे, झोपडपट्टीवाला एरिया आहे आणि झोपडपट्टीवाला वर्ग जो आहे यांना मूलभूत सुविधेमध्ये शिक्षण, दवाखाने या व्यवस्था हव्या. त्या व्यवस्था आम्ही 100% करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि हा आमचा मॅनिफेस्टो है. संगठनात्मक अनुभव, पार्टी के प्रति निष्ठा और मजबूत जनसंपर्क के बल पर प्रवीण नरल अन्य उम्मीदवारों के लिए मार्गदर्शक की भूमिका निभाते नजर आ रहे हैं. इसी कारण नागरिकों के बीच कांग्रेस पैनल को लेकर सकारात्मक माहौल बनता दिखाई दे रहा है. प्रचार के दौरान प्रवीण नरल नागरिकों से सीधे संवाद कर रहे हैं. नागरिक अपनी समस्याएं, कठिनाइयां और अपेक्षाएं खुलकर उनके सामने रख रहे हैं. नागरिकों से मिल रहा विश्वास और समर्थन हमारे लिए प्रेरणादायी है. प्रभाग के सर्वांगीण विकास और पूरे पैनल की जीत के लिए पूरी ताकत से काम करेंगे, ऐसा विश्वास प्रवीण नरल ने व्यक्त किया. अब उम्मीदवार प्रवीण नरल के नेतृत्व में कांग्रेस पैनल को कितनी सफलता मिलती है, इस पर पूरे प्रभाग के साथ साथ राजनीतिक गलियारों की भी नजरें टिकी हुई हैं. नागपुर से शंखनाद न्यूज के लिए कैमरामैन के साथ सनी भोंगाड़े की रिपोर्ट. मतदान करें, कहता है संविधान. शहर के विकास के लिए 15 जनवरी को होने वाले नागपुर महानगर पालिका चुनाव में सुबह 7:30 बजे से शाम 5:30 बजे तक अपने मताधिकार का प्रयोग करें. लोकतंत्र के इस महापर्व में जरूर भाग लें. नागपुर महानगर पालिका द्वारा जनहितार्थ प्रसारित.